स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे। त्यांच्या समाधीच्या इथं नतमस्तक होण्याच्या करता, त्यांचं दर्शन घेण्याच्या करता शौर्य कसं असू शकतं, राजा एकही लढाई न हरलेला जगातला राजा कसा असू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत। आम्ही मागेच तुळापूरचं आणि वडूचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम सर्व शंभूप्रेमींना अभिमान वाटेल आणि पुढं पण पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांना त्यांचा हा इतिहास लक्षामध्ये राहील आणि इकडे आल्यानंतर त्यांना पण एक मनातनं प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं स्मारक करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय। इथलं काम आज पुण्यतिथीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही सुरू करणार आहोत। मला या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगायचं आहे की बऱ्याच जणांना वाटतं की तुळापूरचं काम सुरू झालं आणि वडूचं काम का अजून सुरू झालेलं नाही। तर इथं केएम हॉस्पिटल जे आहे त्यांना काही जागा दिलेली होती, त्यांना आम्हाला शिफ्ट करायचं होतं। त्यांना आम्ही बऱ्याच जागा त्यावेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवल्या, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होत होते। आता जागा त्यांनाही पसंत पडली, आम्ही पण द्यायचं ठरवलंय, त्याच्यावर ते आता शिफ्ट तिकडे होत आहेत। त्याच्यावर तो एरिया आपण महाराजांच्या ह्या जे काही स्मृतिस्थान करतोय, एकंदरीत इथला सगळा जीर्णोद्धार करतोय, त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि अशा पद्धतीचं हे काम पूर्णत्वाला नेलं जाणार आहे। त्याच्यामध्ये कुणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही, सगळ्यांना अभिमान वाटेल महाराष्ट्रातल्या जनतेला। असंच अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवणार आहे। पालकमंत्री म्हणून माझं बारकाईनं लक्ष आहे की आता पण मी इथून तुळापूरला जाणार आहे की तिथल्याही कामाचा वेग कसा आहे। माझ्याबरोबर मी चीफ इंजिनियर अतुल चव्हाण आणि बाकीच्यांनाही घेऊन जाणार आहे। परवा मी रत्नागिरीला गेलेलो होतो। रत्नागिरीला जिथं शेवटी महाराज ज्या ठिकाणी थांबलेले होते आणि तिथं त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारे काहींनी गद्दारी करून महाराजांचं ठाव ठिकाण हे औरंगजेबाच्या लोकांना सांगितलं आणि तिथं महाराज लढत राहिले, त्यांची सगळी टीम लढत राहिली। तिथला सगळा परिसर आज ज्यांच्या मालकीचा आहे त्यांच्याशी पण माझी त्या दिवशी रत्नागिरीमध्ये बोलणं झालं। त्यांनी काही एक दोन गोष्टीची अपेक्षा केलेली आहे, बाकीचं सगळं तिथंही अतिशय उत्तम पद्धतीनं स्मारक करण्याचं राज्य सरकारने ठरवलंय। मागं आम्ही 5 कोटी रुपये दिलेले होते, परंतु आता परवाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी राज्यातल्या 13 कोटी जनतेला सांगितलेलं आहे की आम्ही हेरिटेजच वास्तू महाराज ज्यावेळेस तिथं राहत होते त्या काळामध्ये जशी होती तशी हुबेहूब उभी करायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। तिथं मंदिरं खूप आहेत, तिथं वेगवेगळी मंदिरं आहेत। त्यांच्या भावना अशा आहेत की त्या मंदिराला कुठं धक्का लागता कामा नये आणि तिथून एक नदी शेजारनं जाती तर तिथंही रिटेनिंग वॉल वगैरे अशा गोष्टी कराव्या लागतील। मी त्यांना सांगितलं की अधिवेशन संपल्यानंतर मी तिथं येऊन जातो। माझ्याबरोबर तिथले आमदार शेखर निकम हेही होते, त्यांनी पण त्याच्यामध्ये जे मूळ मालक आहेत आणि ती मोठी फॅमिली आहे, पण त्याच्यातले बरेच प्रमुख लोक मला त्या दिवशी रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसला माझी मीटिंग झाली तेव्हा भेटले। त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण संभाषण झालं फोनवर आणि उदय सामंत पालकमंत्री त्यांनाही मी काही सूचना दिलेल्या आहेत। पण आता आज पुण्यतिथी, उद्या गुढीपाडवा आहे, परवा
मला वाटतं रमजानचा ईद आहे आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल. त्याच्यामुळे मी एप्रिल महिन्यातच तिथं जाणार आहे आणि ते सगळं घेऊन जाताना इंजिनियर लोक, आर्किटेक्ट लोक, जुनी लोक वेगवेगळी तिथं आत्ता जे हयात आहेत ती काही गोष्टी सांगतात त्या, आणि साधारण कशा प्रकारे ते असावं असं तो सगळं करून त्याला कितीही रक्कम लागली तरी राज्य सरकार त्याच्यामध्ये कुठले अडचण येऊन देणार नाही. संपूर्ण रक्कम उभी करून आम्हाला संगमेश्वरचं, वढूचं, तुळापूरचं हे तिन्ही स्मारक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचे आणि ते आम्ही करणार. दादा, छत्रपती संभाजी महाराजांवरती जेवढं लिहिलं जावं किंवा त्यांचा इतिहास लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे. इतिहासानं संभाजी महाराजांना अन्याय केला. छावा चित्रपटाच्या निमित्तानं नवीन पिढीला महाराजांचा मोठ्या प्रमाणावरचा इतिहास त्यांच्या समोर आलेला आहे. आता तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या काढून मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. नवीन पिढीला आणि बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला संभाजी महाराजांच्या संदर्भातल्या सगळ्या जे काही इतिहास आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत, लक्षात येत आहेत. आणि आता मी आत्ता जो बोललो त्या गोष्टी, त्या सगळ्या बाबी राज्य सरकारने पुढाकार घेऊन पूर्ण केल्यानंतर पुढं तुम्ही जो प्रश्न विचारला तशा पद्धतीचे प्रश्न विचारायची वेळ येणार नाही. आम्ही हे करत असताना त्या गावातल्या ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला, कारण तेही शेवटी प्रमुख गावातली लोक असतात, आम्हाला ह्याच्यामध्ये कुणालाही नाराज न करता त्यांना सर्वांना विश्वासामध्ये घेऊनच हे सगळं काम करायचंय. फक्त माझं शंभूप्रेमींना आव्हान आहे की जसं तुळापूरला करत असताना तिथल्या सगळ्यांनी मनापासून साथ दिली, कारण तिथं तर आमची पुणे जिल्हा परिषद त्यांनीच खरं मागच्या काळामध्ये हे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले होते आणि त्याला जो काही निधी वगैरे द्यायचा तो त्या काळामध्ये दिला. परंतु आता ते देशाच्या स्तरावरचं भव्य दिव्य स्मारक व्हावं आणि त्या स्मारकाच्या निमित्तानं महाराजांचा इतिहास हा देखील आम्हाला मराठीमध्ये, हिंदीमध्ये जे लोक पाहायला येतील त्यांना ते समजेल अशा प्रकारची सगळी व्यवस्था आम्ही त्याच्यामध्ये करतोय. हे सगळं काम करत असताना अजून कुणाच्या मनामध्ये काही चांगल्या सूचना असतील, चांगल्या कल्पना असतील तर त्यांचंही मनापासून स्वागत करून आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करायची आमची तयारी. राज्यातले कायदा आणि सुव्यवस्थेचं काही शहरांमध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.